सर्व हिंदूंच्या सोबत आम्ही सर्वजण आहोत. भारतामधील प्रत्येक नागरिक त्यांच्या सोबत आहे ही सद्भावना मनात ठेवून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकल हिंदू समाज पुदरच्या वतीने मुख मोर्चाचे आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने इथे संपन्न होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून आता आपण नेताजी सुभाषचंद्र बोस चौकाकडे जातोय. सर्वांनी नियमांचे पालन करायचे, कोणी घोषणा द्यायच्या नाहीये. अतिशय शांतपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा संपन्न होतोय. पोलीस प्रशासन अतिशय उत्स्फूर्तपणे आणि त्यांचे सहकार्य आपल्या सर्वांना लाभतंय. आपले कर्तव्य आपण त्यांना सहकार्य करावे. आपला त्रास इतरत्र उभं असलेल्या बंधूंना विनंती आहे त्यांनी आपली गाडी पार करू नये. वाहनांना इतर लोकांना आपला त्रास होऊ नये याची दक्षता सर्वांनी घ्यायची आहे. बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदूंवरच्या अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाज पुदरच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकल हिंदू समाज पुदरच्यातर्फे मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या मूक मोर्चामध्ये सहभागी झालेल्या तमाम हिंदू बांधवांना विनंती आहे की त्यांनी कृपया शांततेच्या लाईनमध्ये चालून आपला निषेध नोंदवायचा आहे व जे हिंदू बांधव आहेत ते आजूबाजूला पाहत आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे की आपल्या मूक मोर्चामध्ये सामील होऊ. हे जे क्रूर अत्याचार बांगलादेशमध्ये आपल्याच हिंदू बांधवांवर होत आहे त्याचा निषेध करण्याकरिता आपण या मूक मोर्चामध्ये सहभागी व्हावे व जे आपले व्यापारी वर्गांनी आपल्याला सहकार्य केलं, आपले प्रतिष्ठाने बंधन ठेवून आपल्याला जे सहकार्य केलं ते निदर्शन दाखवलं की आपण कोणताही अन्याय सहन करणार नाही. कारण अन्याय करणारा सुद्धा दोषी असतो जितका अन्याय सहन करणारा सुद्धा दोषी असतो. करिता सर्व तमाम हिंदू बांधवांसाठी या मुख्य मोर्चाद्वारे आपण निषेध नोंदवायचा आहे. जास्त सहभाग दाखवून आपल्याला या मोर्चामध्ये आपण मुख मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे त्यामध्ये सर्वांनी सामील व्हावे व शांततेत दोन शांततेच्या लाईनमध्ये सर्वांनी सहभाग नोंदवावा ही विनंती. बांगलादेशमध्ये झालेल्या हिंदू मोर्चा अत्याचाराच्या विरोधात आज
या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या सर्व हिंदू बांधवांचे पुनश्च अभिनंदन करतो। आपण जातीपातीमध्ये न विभागता केवळ हिंदू म्हणून या मोर्चामध्ये आपण सहभागी झालो आहे, त्यासाठी सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। सर्व हिंदू बांधवांना पुनश्च विनंती करतो की आपण प्रशासनाला सहकार्य करायचं आहे। हिंदू हा किती शिस्तप्रिय आहे आणि सहिष्णू आहे हे आपण या मोर्चामधून दाखवून दिलेला आहे। जवळपास आपला निम्म्यापेक्षा जास्त टप्पा पार पडलेला आहे आणि उर्वरित निम्मे जे टप्पा राहिलेला आहे त्याच्यातही आपण अशी शिस्तप्रियता आपण दाखवू, असं मी सर्वांना नम्र विनंती करतो। जातीचे बंधन तोडून फक्त आणि फक्त सकल हिंदू म्हणून या ठिकाणी सर्व समाज बांधव एकत्र आलेली आपण पाहतोय। वरून राजाची अवकृपा असताना सुद्धा अत्यंत शिस्तीमध्ये सर्वजण मोर्चामध्ये सामील होऊन आपला सहभाग, आपल्या मनामध्ये असलेला उद्रेक आणि आपला निषेध इथे नोंदवताना आपण इथं पाहतो। सर्वांना मोठं सांगितलं त्याच्यामुळे हरिओम शांती शांती शांती। बांगलादेशमध्ये झालेल्या सर्व मृत हिंदू भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली।